नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी तुम्हाला नवीन घरातील किचनचा टूर देणार आहे. आय होप तुम्हाला नक्की आवडणार. चला. चला मग सुरुवात करूया त्या सेक्शनपासून. तर इथे तुम्हाला हे छोटंसं फ्रीज दिसत असेल, तर हे नॉर्मली ड्रिंकसाठी यूज करतात. पण आम्ही यामध्ये काय ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते. यामध्ये आम्ही मिल्क बॉटल ठेवलेले आहेत, त्यासोबतच इथे वेगवेगळ्या टाईपचे ज्यूस आणतो आम्ही, ते ठेवलेलं आहे. सॉफ्ट ड्रिंक पण असते, पण आम्ही आता ते अवॉइड करतो कारण खूप जास्त शुगर असते त्यामुळे. आणि अजून एग्स पण ठेवलेले आहे. नॉर्मल फ्रीजमध्ये आपण ज्या ज्या वस्तू ठेवतो ना, तसं काही योगर्ट, एग्स, ब्रेड, तर त्या वस्तू सुद्धा इथे आपण ठेवू शकतो. पण मोस्टली ड्रिंकसाठी ते असतं, पण आम्ही यामध्ये थोड्या वेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे कारण की एकाच फ्रीजमध्ये गर्दी नको व्हायला म्हणून. तर हे असं आहे, तुम्हाला दाखवते. आपण इथे टेम्परेचर सुद्धा सेट करू शकतो, कमी जास्त. आणि इथे बटन सुद्धा आहे. जर आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल, यामध्ये काही वस्तू वगैरे नसतील, तर आपण हे बटन बंद सुद्धा करू शकतो. म्हणजे थोडक्यात कसं फ्रीज बंद होतं तसं हे पण बंद होतं. आणि हे जे वरचं सेक्शन आहे ना, तर इथे मी काय ठेवलेले आहे, परीबेलाचे जे कॉर्नफ्लेक्स किंवा चोकोस वगैरे असतात ना, तर ते मी इथे ठेवते. आणि हे वेगवेगळे टाईपचे, एक परीचं आहे, एक बेलाचं आहे असं. आणि मागच्या सेक्शनला जे आहे ना, तिथे एक्स्ट्राचा मी किराणा ठेवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे 3-4 महिन्याचा आम्ही एक्स्ट्राचा किराणा भरला होता, तर तो किराणा मी तिथे ठेवलेला आहे. जसं लागेल तसं मी काढून ठेवते. आणि त्याचा ना मोठा डबाच ठेवलेला आहे. तर हे वरचं सेक्शन त्याच्यासाठी आहे. आणि हे जे खालचं सेक्शन आहे ना, इथे मी पीठ ठेवलेला आहे, तांदूळ ठेवलेला आहे, त्यानंतर एक्स्ट्राच्या वस्तू ठेवण्यासाठी ते डबे, आणि एक्स्ट्राचा परत जो किराणा आहे तो सुद्धा मी यामध्ये ठेवलेला आहे. जसं की ज्वारीचं पीठ आहे, पोहे आहे, परत मसाल्यांचं पॅकेट आहे, थोडेसे स्नॅक वगैरे जे आहे ना, ते आम्ही एक्स्ट्राचे आणून ठेवतो. आणि आपल्याला कसं कधी कधी चहामध्ये आपण टोस्ट खातो, परत वेगवेगळे बिस्किट्स असतात, तर ते मी खाली ठेवलेले आहे, जेणेकरून परिबेलाला पण इझिली घेता येईल. आणि आम्हाला सुद्धा तांदळाचं आणि पिठाचं याच्यासाठी इथे ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला तिथे कसं आपण किराण्याचे डबे वगैरे ठेवलेले आहे, भांडे ठेवलेले आहे, तर तिथे ना जागा अशी व्यवस्थित अशी बसत नव्हती. तर मी याच्यासाठी ना यूज केलेला आहे, पिठासाठी आणि तांदळासाठी. तर हे एक सेक्शन आहे. आपला हा किचन कसा दिसतो पूर्ण तुम्हाला दाखवते. त्या साईडला कुकिंग सेक्शन आहे आणि या साईडला ब्रेकफास्ट डायनिंग एरिया आहे. आणि इथे मी विचार करत होते कसा सेटअप पाहिजे, किंवा हे जे डायनिंग टेबल मॅट्स आहे थोडे वेगळे कलरचे पाहिजे होते मला, कारण की हा ब्राऊन कलरचा आहे, तर हे मॅट्स मी थोडे लाईट कलरचे ठेवलेले आहे. काही दिवसांपूर्वीच ना मी हा पॉट घेतला होता, तर हे मी त्याच्यामध्ये लावलेले आहे. फ्रेश फ्लावर सुद्धा आणेल ना, तेव्हा ते सुद्धा मी यामध्ये लावणार. मोस्टली आम्ही ते ना ब्रेकफास्ट करण्यासाठी हा डायनिंग एरिया यूज करतो. परिबेलाला स्कूलला जायचं असतं, तर त्यावेळेस आहे ना इथेच बसतात. म्हणूनला पण ऑफिसला जायचं असतं, तर ब्रेकफास्ट कसं इझिली आपल्याला ना सर्व करता येतं. जसं तिथे आपण पराठे बनवले, काय ब्रेकफास्ट आपण बनवत असलो, तर इथल्या इझिली आपल्याला सर्व करता येतं. तर हे असं आहे. त्यासोबतच ना वरती या लाईट्स आहे, आणि इथे आम्हाला वेगळ्या हँगिंग लाईट्स लावायच्या होत्या, थोड्याशा वेगळ्या. हॉलचा टूर मी दिला होता तुम्हाला, तर तिथल्या हँगिंग लाईट्स तुम्ही बघितल्या, त्याच्या राऊंडमध्ये आहे आणि एकदम वेगळी डिझाईन आहे. तर इथे आम्हाला वेगळ्या लाईट्स लावायच्या होत्या, जेणेकरून आहे ना या टेबलला आणि या टेबलला ही लाईटने सूट झाली पाहिजे म्हणून. आणि या लाईटचा जो शेप आहे, त्याच्या आतमध्ये जे बल्ब आहे, तर त्याची डिझाईन सुद्धा वेगळी आहे. तर हे मला थोडंसं युनिक वाटलं आणि छान सुद्धा दिसत होतं, सूट होत होतं. आणि इथे आपल्याला पाणी घेण्यासाठी जार लागतं, म्हणून हे मी इथे ठेवलेलं आहे. मोस्टली ब्रेकफास्ट टेबल असतात ना, तर ते हाईटने थोडेसे असे उंच असतात. आणि या चेअर्स पण तुम्ही बघू शकता थोड्याशा युनिक आहे. याचा कलर आणि आपल्या किचनचा जो कलर आहे ना, सेम आहे. आणि याला ना सूट होणाऱ्या पाहिजे होत्या, म्हणून मग या चेअर. आणि लहान मुलांना सुद्धा बसायला एकदम इझी आहे. तर 4 आम्ही ठेवलेले आहे सध्या पुरती या चेअर्स. त्यानंतर आहे ना आपण हा कॉर्नर जो आहे तो कव्हर करणार आहोत.
तर इथे भरपूर जण, मी किचनमध्ये काम करायचे ना, तर भरपूर जण मला हे विचारायचे का फ्रीज कुठे आहे. तर फ्रीज तुम्हाला दाखवते मी. अगोदरच्या घरात तुम्ही बघितलं फ्रीज वेगळा होता आणि त्याच्यामध्ये सगळं ठेवत होते. आपले जे सोव्हिनियर्स वगैरे जे आहे त्या फ्रीजला मी लावलं होतं. तर हा जो वरचा सेक्शन आहे, तर इथे मी एक्स्ट्रा माझी नवीन आणलेली जी क्रॉकरी आहे, डिसेंबर महिन्यात तुम्हाला दाखवली होती, तर ती तिथे ठेवलेली आहे. त्यानंतर हे आपली ग्रिल मशीन आहे, एक्स बॉयलर आहे. ज्या वस्तू मला लागतात रेग्युलर यूज करण्यासाठी, तर त्या वस्तू मी इथे जवळच ठेवलेल्या आहे. एक मशीन तर लागते ब्रेकफास्टसाठी, आणि परत मला आमरस बनवायचा असेल किंवा काय करायचं तर त्याची सुद्धा मशीन मी इथे ठेवलेली आहे. तर मला इझिली सापडलं सुद्धा पाहिजे आणि मला दिसलं सुद्धा पाहिजे, कारण केवढ्या वस्तू असतात, मग कुठं ठेवायच्या व्यवस्थित. किचनमध्ये मला ज्या वस्तू आहे ना यूज होतात, ज्या वस्तू लागतात, तर त्याच वस्तू ठेवलेल्या आहे. एक्स्ट्राच्या वस्तू मी खाली ठेवलेल्या आहे. आणि हे आहे मायक्रोवेव्ह विथ स्टीमर. आणि याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. नॉर्मली तुम्हाला सर्वांना माहिती आहे मायक्रोवेव्ह आपण कसा यूज करतो, पण इथे स्टीमर सुद्धा आहे. म्हणजे आपण यामध्ये कोथिंबीर वडी सुद्धा बनवू शकतो, म्हणजे उकडीचे मोदक बनवू शकतो. जे आपण वाफेवर बनवू शकतो ना, ते यामध्ये सुद्धा बनवू शकतो. आणि यामध्ये हे एक टँक येतं, तर यामध्ये आपल्याला ना पाणी भरायचं असतं आणि सगळं सेट करायचे असतात. प्रोग्राम वगैरे आपल्याला किती मिनिटावर ठेवायचंय, तर हे पाणी त्यामध्ये टाकल्यामुळे मग कसं आपलं बॉईल होतं, सगळं असं स्टीम येतं, तसं सगळं असतं. तर ही गोष्ट मला ना खूप चांगली वाटली. तर अजून तरी मी काही यामध्ये बनवलेलं नाहीये, पण जेव्हा केव्हा मी बनवणार ना, तर तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. कोथिंबीर वडी असो किंवा मोदक असो, नॉर्मली आपण कसं स्टीमरवर बनवत असतो, पण हे मला खूप आवडलं, तर मी नक्कीच बनवणार, नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यासोबत खाली आहे अवन. आणि हे याच्यामध्ये फक्त नुसतं मायक्रोवेव्ह नाही आहे, स्टीमर पण आहे. त्यासोबतच याच्या खाली आहे अवन. तर अवनचं पण इथे पूर्ण असा व्यवस्थित सेटअप आहे, तुम्ही बघू शकता. सगळं क्लीन वगैरे करून सगळं ठेवलेलं आहे. हे सगळं आहे त्याच्यामध्ये. मला आहे ना, मी विचार करते खूप काही गोष्टी बनवायच्या आहेत, अजून थोडंसं हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे आहे, तर खूप काही गोष्टी मी ठरवलेल्या आहे. मी आणि म्हणून तसं पण आम्ही फिट राहण्याचा खूप प्रयत्न करतो. मध्ये मध्ये आमचं बाहेर खाणं झालं होतं, पण तरी पण आहे ना विचार करत आहोत. आणि ती हेल्दी लाईफस्टाईल कशी असणार आहे हे पण मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो याच्या पुढचे जे व्हिडिओ आहे नक्कीच मी इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर हे जे अवन आहे, याचा खालचं जे सेक्शन आहे, इथे मी काही स्नॅक ठेवलेलं आहे. जसं काही शेव, पापड, परत हे बनाना चिप्स, परत हे एक वेगळे आपले उडदाचे पापड आहे अगोदरचे, हे नंतरचे आणलेले ते. त्याच्यानंतर ही पापडी, परत हे आपले कॉर्न आहे, परत इथे हे आहे आपले पॉपकॉर्नचं. तर हे मी इथे ठेवलेलं आहे, कारण की हे डेली आपल्याला लागतं. म्हणजे स्नॅक्सचं किंवा पापड तर आपल्याला रोजच्या जेवणामध्ये आपल्याला लागतात. मग ज्या वस्तू लागतात, इव्हन कड चिलीज त्या बरण्यांमध्ये भरून ठेवलेली आहे, पण एक्स्ट्राची उरलेली मी त्या फोल्ड करून ठेवलेली आहे, जेणेकरून पडायला नको. त्याच्या खालचं जे सेक्शन आहे, यामध्ये मी छोट्या छोट्या ज्या बरण्या असतात, जसं काय कांदा लसूण मसाला, त्यानंतर मग इथे चिया सीड्स आहे, परत इनो आहे, हे स्टँड आहे. जेव्हा गरम जेवण आहे ना डायनिंग टेबलवर ठेवायचं असेल, तर मग हे मी स्टँड ठेवते. स्टीलचे पण आहे आणि नॉर्मल माझ्याकडे ते ब्राऊन कलरचे असतात ते सुद्धा आहे. आणि इथे छोट्या ज्या बरण्या वगैरे जे आहे, ते हे नवीन बाउल्स घेतलेले आहे काय सूप वगैरे घेण्यासाठी, तर हे मी इथेच ठेवलेलं आहे, कारण की हे लागतात म्हणून. तर हे जे कॉफी, परत चहाचं ते सगळं मी इथे ठेवलेलं आहे, कारण की लागतं. आणि ही जी टी तुम्हाला मी सांगितली होती खूप अगोदर, ही रात्री झोपण्याच्या अगोदर अर्धा तास अगोदर मी ही घेते, जेणेकरून खूप खूप छान झोप लागते. आणि ही लागते म्हणून मी इथे खालीच ठेवलेली आहे. त्यानंतर भरपूर जण विचारत होते का कोमलताई तू आम्हाला दाखवलंच नाही का फ्रीज कुठे आहे. तर हे आहे फ्रीज, हे बघा. तर हे फ्रीज आहे आणि हे वरचं सेक्शन आहे जिथे आपण फ्रोझन वस्तू वगैरे ठेवू शकतो. मोस्टली आता हे परिबेलासाठी मी आईस्क्रीम आणलं तर ते आहे. ग्रेटेड कोकोनट जे ओलं खोबरं असतं ते ठेवलेलं आहे. आणि हे हिरवे मटार आहे ते ठेवलेलं आहे. यामध्ये आता आईस क्यूब्स बनवायचे आहे. याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही अजून, नवीन आणलेले आहे हे. तर करणार नंतर, कारण की आता हळूहळू आम्हाला वेगवेगळ्या काय वस्तू बनवायच्या असतील तर त्याच्यासाठी हे यूज होणारच आहे. त्यानंतर आपण नॉर्मली जसं भाजीपाला, टोमॅटो, लिंबू, दही, परत हे सगळे मी हे स्टीलचे डबे आणले आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये मिरच्या, परत कढीपत्ता वस्तू ठेवण्यासाठी मी केलेले आहे. तसं पण मी प्लास्टिक म्हटलं होतं तुम्हाला कमी कमी वापर त्याचा केलेला आहे, तरी पण हळूहळू ट्राय करते मी.
इथे जे नॉर्मल असतं तसंच इथं पण काही पॅक मसाले ठेवलेले आहे. इथे काय वेगवेगळे आपले सोया सॉस, चिली सॉस, परत हे परीचं फेवरेट आहे शेजवान चटणी, आणि या ज्या बॉटल्स आहेत त्या ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण हे का यूज होतात जर आपल्याला एखादी काही चटणी बनवायची असेल किंवा लसूण आल्याची पेस्ट ठेवायची असेल तर हे काचीचं आहे. तर टाकून न देण्यापेक्षा मी विचार केला हे फ्रीजमध्ये चांगलं दिसतं. 3-4 सेट आहे हे. त्याच्यानंतर हे जे फ्रीजचं खालचं सेक्शन आहे ना ते भाज्यांसाठी आहे. ते इथे बघा मी पालक, कोबी, कॉलीफ्लावर आणि हे गाजर वगैरे ठेवलेलं आहे. आणि हे त्याचं वरचं कवर आहे. हे ओपन पण होतं आणि बंद पण होतं आणि हे त्याचं वरचं आहे असं. आणि याचं जे खालचं आहे ना तर इथे मी हे कुळथाचं पीठ ठेवलेलं आहे आणि इथे सुकट आहे. तर अजून तरी ना बनवणं झालं नाही. परी बेला ॲक्च्युली परीने म्हणते, परी खात नाही, बेला म्हणते बनव तर तिच्यासाठी पण मी बनवणार आहे लवकरच. आता जे कुकिंग सेक्शन आहे जिथे मी तुम्हाला आता काही व्हिडिओजमध्ये कुकिंग करताना दिसत असेल तर हे ते सेक्शन आहे. सर्वात अगोदर तुम्हाला चिमणी दाखवते. तर ही आहे चिमणी. तर नॉर्मली आपण जेव्हा कुकिंग करतो ना तर तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा फोडणी देतो तर ते तेलाचे डाग भिंतीवर पडतात आणि ते भिंतीवर ते डाग पडू नये म्हणून हे मेटलची डिझायनर प्लेट आम्ही लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. एक मला कमेंट पण आली होती कोमलताई का हे कसलं आहे, तर ही डिझायनर आम्ही प्लेट लावून घेतलेली आहे मेटलची. जेव्हा आपण फोडणी देतात ना तर आपण कसं याच्यावर सगळं उडतं आणि स्प्रे मारून हे इझिली क्लीन होतं. तामझाम लागत नाही. कधी नॉर्मली माहिती आपण फोडणी देतो ना तर भिंतीवर ते चिकट डाग लागतात ना तर हे त्याच्यावर लागत नाही, लगेच क्लीन होतं. त्याच्यानंतर हे मी चमच्यांसाठी ठेवलेलं आहे. तुम्ही अगोदरच्या घरामध्ये पण बघितलं असेल कॉर्नरलाच मी हे चमचे ठेवले होते कारण की स्वयंपाक करताना एकदम इझी वेने आपल्याला ही चमचे घेता यावे म्हणून मग मी इथे ठेवलेला आहे. त्यानंतर हा जो गॅस आहे 4 बर्नरचा गॅस आहे. 5 याचा नाही ठेवला कारण की एक गॅस यूजच होत नाही आणि 4 याच्यासाठी का सगळे यूज होतील म्हणून आणि जागा पण आहे ना थोडी वाचणार. जर 5 याचा बर्नर घेतला असता तर इथपर्यंत तो गॅस येणार होता तर इथला डिस्टन्स एकदम कमी झाला असता आणि असं नको व्हायला का मग ते हीटने ना हे खराब झालं पाहिजे म्हणून हे 4 याचंच ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला या टॉपवर हा ग्लास दिसतोय तुम्हाला बघा. तर गरम भांडं असतं ना तर ते आपण इझिली हातातनं घेऊन इथे ठेवू शकतो. हे ब्रेक होत नाही, काय होत नाही. ते गरम वस्तू ठेवण्यासाठीच हा ग्लास टॉप ठेवलेला आहे यासाठी. इथे बघा. त्यानंतर किचन कॉर्नर मी सेट केला होता, तुम्हाला दाखवलं होतं आणि भरपूर जणांनी मला मग सजेशन दिले होते का कोमल तू जे टोस्टर आहे तू त्या साईडला ठेव. तर मी टोस्टर खरं त्या साईडला ठेवलेला आहे. टिश्यू पेपर हे डेली लागतं कंटिन्यू. मी थोडंसं काही यूज जरी केलं तरी टिश्यू पेपरचा वापर खूप जास्त आहे म्हणून टिश्यू पेपर इथे 2 ऑइल बॉटल्स इथे ठेवलेले आहेत आणि शुगर, टी आणि सॉल्ट हे लागतं म्हणून मग मी हे कॉर्नरलाच ठेवलेलं आहे. आणि दिसायला पण चांगलं दिसतं. खूप असं वस्तू मला ना किचन टॉपवर ठेवायच्या नाहीये, मला मोजक्याच वस्तू ठेवायच्या आहे आणि ते दिसायला सुद्धा चांगलं दिसतं. सगळं भरून ठेवलं ना तर मग असं किचन तो असं क्लीन वाटत नाही, नुसतं वस्तू दिसतात म्हणून मग मोजकंच सामान मी वरती ठेवलेलं आहे आणि बाकी मसाल्यांचं वगैरे मला ना असं किचन टॉपवर ठेवायचं नाहीये म्हणून हे कॉर्नर मी असं सेट केलेलं आहे. तर याच्या वरचं आहे ना तिथे लाईट्स आहे बघा, दोन्ही साईडला ना अशा लाईट्स आहे. तर नॉर्मली समजा आपण कुकिंग जरी करत असो लाईट हवी नसेल तर इथली लाईट एक लावायची आणि हे लावायचं तरी पण याच्या कमी लाईटमध्ये पण स्वयंपाक करू शकतो. पण या दोन्ही साईडला सुद्धा लाईट्स आहे. आणि हे जे वरचं सेक्शन आहे तर इथे मी हे ग्लासेस ठेवलेले, कप्स आहे, टी कप्स आहे. तर हे सिंपल तर घेतलेलेच आहे आम्ही कारण की कोणी घरी येत असेल तर मग जास्त लोक असतील तर त्यांच्यासाठी हे असे सिंपलसे आम्ही कप घेतलेले आहे. आणि त्यानंतर ते जे कप दिसत आहे ते परिबेलासाठी आम्ही मिल्क पिण्यासाठी ठेवलेले आहे. त्यानंतर जी मी आता क्रॉकरी यूज करते ना तर त्याचे ते बाउल्स ठेवलेले आहे 4. ते अजूनपर्यंत यूज केलेले नाहीये आम्ही कारण की आता जो स्वयंपाक होतो तोच घेऊन येणार, ते स्टँडवर आहे ना तिथे डायनिंग टेबलवर आपण ठेवत असतो. पण मी विचार करते का हळूहळू ना ते पण आता यूज करायला आपण काढूया कारण की मग यूज नाही केलं ना तर ते तसंच पडून राहतं. मग दुसऱ्या ज्या क्रॉकरीज घेतलेल्या आहेत तर त्या कधी यूज होतील असं. आणि त्यानंतर हे ग्लासेस मी इथे एक ट्रे ठेवलेले आहे, त्यावर ना हे ग्लासेस ठेवलेले आहे आणि ग्लासेसचा सुद्धा जो शेप आहे तो पण आम्ही ना सिंपलच ठेवलेला आहे असं. आणि हे वेगळे कप्स आहेत
जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आणि मला हे खूप आवडलं होते. महत्त्वाचं म्हणजे याची डिझाईन आहे ना खूप मस्त होती बघा, असं आहे. आणि त्यानंतर याचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा वेगळं आहे आणि दिसायला सुद्धा सिम्पल आणि एकदम क्लासी दिसतं. तर मग मी हे असंच या ठिकाणी ठेवलं. 6चा सेट घेतला होता आणि आम्ही जिथून बरण्या घेतल्या ना तिथूनच हे कप सुद्धा घेतलेले आहे मॉमाक्स मधून, म्हणून हे बघा. तर हे याच्यासाठी पूर्ण सेक्शन बनवलेलं आहे कपसाठी आणि ग्लासेससाठी, म्हणजे इझिली घेता येईल. त्यानंतर आता हे जे तुम्हाला ड्रॉवर्स आहेत ते एक एक करून मी तुम्हाला दाखवते. मागच्या वेळेस तर मी सँडविचेस करत होते, तर हे सेक्शन मी तुम्हाला दाखवलं आणि हे दाखवून देते. चला, तर हे किचनचा टॉप आहे, तुम्हाला मी दाखवलं. आणि हे जे सेक्शन आहे हे कटलरीचं आहे. आता उकडीचे मोदक मी बनवते, तुम्हाला माहिती आहे. कात्री खूप लागतात. त्याच्यानंतर हे आपलं ॲपल कटर आहे, ॲपल कट करण्यासाठी. सुऱ्या आहेत वेगवेगळ्या टाईप. मला खूप आवडतं कारण मला ना चॉपिंग करायला खूप आवडतं ना, एकदम अशी बारीक झाली पाहिजे. त्यामुळे ना मी खूप साऱ्या अशा सुऱ्या वगैरे ठेवलेल्या आहे. तिथे इथं फोक आहे, स्पून्स आहे, हे बघा छोट्या साईजच्या, मोठ्या साईजच्या, ज्या नॉर्मल वस्तू आपल्याला लागतात यूज करण्यासाठी त्या. हे बघा, ही नॅपकिन सुद्धा ठेवलेले आहे. आणि हे जे नॅपकिन आहे हे फक्त हे जी भांडी क्लीन करण्यासाठी मी ठेवलेले आहे. तर हे मी वॉश करून ना त्याच्यासाठी हे ठेवले स्पेशल, आणि ग्रिल करण्यासाठी. तर हे तसं आहे. आणि दुसरं जे सेक्शन आहे हे आपले भांडे ठेवण्यासाठी आहे. आणि ही भांडी जी आपली डेली यूज होतात तर ती मी वरच्या साईडला ठेवलेली आहे. आणि एकदम मस्त, एकदम म्हणजे छोट्या साईजची जी भांडी आहे ज्याच्यामध्ये मी भाजी बनवते, फोडणी देते, तर त्या वस्तू मी इथे ठेवलेल्या आहे. पोळपाट, पीठ मळण्याचं, स्टीलचा जो कुकर आहे जास्त वापरण्यात येतो त्यामुळे मी इथे ठेवलेला आहे. परिबेलेला टिफिनमध्ये असं छोट्या डब्यामध्ये चटणी वगैरे द्यायची असेल तर तिथे ठेवलेले आहे. डबे इथे मीच ठेवते. तर हे सेक्शन पूर्ण त्याच्यासाठी आहे. आणि याच्या खालचं जे सेक्शन आहे ना, तर इथे मी ना मोठे भांडे ठेवलेले आहे. जसं की बघा, हे इडलीचं आहे, हे मोठा कुकर आहे, हा स्टीलचा मोठा कुकर आहे. नंतर ॲल्युमिनियमचा हा एक कुकर वेगळा आहे. वेगवेगळे तवे आहे, 2 आपल्याकडे लोखंडी तवा आहे, एक नॉनस्टिक तवा आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे आहे भांडे स्टीमर वगैरे ठेवलेला आहे. हा छोटासा जो पॅन आहे, फोडणीचा पॅन आहे. तर देवाचं नैवेद्याचं ताट, परत हा कलश, हे सगळं जे खिसणीचं आहे हे सगळं इथे ठेवले. हे आपल्याला लागतं. तर मला लीड ठेवण्यासाठी, म्हणजे हे जे झाकणं आहे ना ठेवण्यासाठी स्टँड हवा होता. तर मी मोजकेच याच्यावर ठेवलेलं आहे, कारण की जे मोठे साईजचे आहे ना ते या ठिकाणी बसत नाहीये, म्हणून मग मी याला असं उलट करून ठेवलेलं आहे. बघा, म्हणजे छोट्या साईजचे आहे त्या लीड मी तिथे ठेवलेलं आहे. ते हे मोठ्या भांड्यांसाठी ठेवलेलं आहे. सुटसुटीत आहे आणि खूप जे मला लागतच नाही, खूप रेअरली लागतात किंवा घरात काही कार्यक्रम असेल ना तर ती भांडी मी खाली ठेवलेली आहे. जेव्हा लागतील तेव्हा मग मला इझिली घेता येईल. त्याच्या बाजूचं हे जे सेक्शन आहे तर इथे मी हे सिल्वर पेपर ठेवलेला आहे, बटर पेपर ठेवलेला आहे. आणि त्यानंतर हे आपण सुऱ्यांना धार करतो ना, हे त्याचं आहे. आणि इथे तुम्हाला माहिती आहे 3 पिन असेल ना तर हे अडॅप्टर मला यूज करता येतं इथल्या इथं, म्हणून मग मी हे जवळच ठेवलेलं आहे. जसं का मिक्सर, तर आपल्या इथे ना 2 पिन्सचं नसतं मोस्टली, आपल्याकडे 3 पिन्सच असतं. आणि इथे मोस्टली 2 पिन्सच असतात. तर मग जेव्हा पण तुम्ही बाहेरच्या देशात येता ना तर हे 2-3 अडॅप्टर आहे ना सोबत घेऊन या, म्हणजे नंतर दुकानात जाऊन घेता येतं. पण सुरुवातीला लगेच धावपळ नको व्हायला किंवा ती गोष्ट करण्याची राहूनच गेली असं नको व्हायला, म्हणून मग ते कॅरी करू शकता तुम्ही. आणि या अडॅप्टरला युनिव्हर्सल अडॅप्टर सुद्धा म्हणतात. आणि त्याचं जे खालचं सेक्शन आहे ना, इथे मी माझं ॲप्रन ठेवलेलं आहे, तुपाचं ठेवलेलं आहे. इथे हा खलबत्ता आहे, तेलाचं आहे, इथे छोटासा खलबत्ता. आणि हे वेगवेगळे सिरप आहे कॉफीमध्ये यूज करण्यासाठी. आणि हे आपण जेव्हा चपात्या बनवताना त्याला पीठ लावण्यासाठी तो वेगळा डबा आहे. त्यानंतर इथे मिक्सर आणि मिक्सरची जी भांडी आहे ती ठेवले, कारण की हे लागतंच म्हणूनच जवळ ठेवलेलं आहे. त्यानंतर हे जे वरचं सेक्शन आहे ना तर इथे मी माझ्या क्रॉकरीज ठेवलेल्या आहे. तर इथे हे बघा, याचे बाउल्स आहे, या प्लेट्स आहे मोठ्या साईजच्या आणि या छोट्या साईजच्या प्लेट्स आहे. तर हे आम्ही वापरतो. या स्पेसमध्ये काय ठेवायचं, तर मी हा मसाल्याचा डब्बा ठेवलेला आहे.
एकदम इझी वेने मला घेता येतं आणि फोडणी देता येते. त्यानंतर हे पॉट्स आहे कॉफीचे, तर ते मी इथे ठेवलेलं आहे आणि आपण घेऊन जातो तर ते हे इझिली कपच्या खाली ठेवण्यासाठी मी हे इथेच ठेवलेलं आहे. म्हणजे लगेच मिळणार सुद्धा ते आणि वस्तूसुद्धा राहणार. आणि हे मी अजूनपर्यंत यूज केलेलं नाही आहे. डायनिंग टेबलवर आपण चटणी वगैरे काही आपल्याला सर्व करायचं असेल तर इझिली आपण यामध्ये सर्व करू शकतो. ती इथे जागा होती तर मग मी हे इथे असं ठेवलेलं आहे. त्यानंतर हे 2 सेक्शन आहे ना, तर तुम्हाला आठवत असेल मी किराणा भरला होता आणि वेगवेगळे ना ते बरण्या घेतल्या होत्या. तर तुम्हा सर्वांना आवडलं होतं का कोमल, एकदम छान बरण्या आहे, सिंपल आहे, सोबर आहे. तर हे जे वरचं सेक्शन आहे ना, हे मीडियम साईज, एकदम मीडियम साईजच्या बरण्या आहे आणि त्याच्यापेक्षा जी छोटी साईज आहे ना त्या बरण्या आहे. तर इथे या डब्यांमध्ये मी अख्खे गरम मसाले किंवा बाकीचे डाळ, परत हे मटार, किराणाच्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहे. तर एकसारखं बघा तुम्ही बघत दिसणार तुम्हाला, एकसारखं मी बरण्या तर घेतलेल्याच आहे, त्याच्यासोबत जी छोटी साईज आहे ती पण आहे ना याच्यासोबत ठेवल्यामुळे कसं ते एकदम एकसारखं दिसते. असं नको वेगळं वेगळं नव्हतं पाहिजे मला, दिसायला पण असं चांगलं दिसतं, सिंपल दिसतं, सोबर दिसतं आणि इझिली आपल्याला हे कपड्याने क्लीन सुद्धा करतात. आणि इथे ही लोणची वगैरे ठेवलेली आहे, त्या बरण्या आहे इथे नॉर्मल आपण जो किराणा ठेवतो त्याच्यासाठी आहे. त्यानंतर हे खालचं जे सेक्शन आहे ना हे मोठ्या बरण्यांसाठी आहे. तर इथे मी सगळ्या मोठ्या बरण्या ठेवलेल्या आहेत. आपण जे कडधान्य भरतो ते आहे आणि हे बघा हे स्पेस त्याच्यासाठी एकदम सुटसुटीत आणि दिसायला सुद्धा एकदम चांगलं दिसतं. त्यानंतर डिशवॉशर जे आहे ते डिशवॉशर मी इथे त्यानंतर मी तुम्हाला आता डिशवॉशर दाखवते. हे डिशवॉशर आहे, त्याच्यामध्ये आता भांडी लावायची आहे अजून आपल्याला. त्यानंतर हा वरचा जो टॉप आहे मी काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं असेल सी शेपमध्ये आहे. म्हणजे कुकिंगला एका साईडला आपण आहे ना थांबू शकतो आणि जे आपल्याला भांडी वगैरे क्लीन करायचं असेल ते सिंकचा एरिया वेगळा आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, गडबड होत नाही. आणि खूप ठिकाणी असं ऐकलेलं आहे का जिथे गॅस असतो ना तर तिथे ना असं सिंक नसायला पाहिजे किंवा अग्नी आणि पाणी असं जवळजवळ असायला नाही पाहिजे, असं खूप वेळेस मी असं ऐकायचे. आणि अगोदरचं जे घर होतं तिथलं किचन तुम्ही बघितलं, म्हणजे गॅस होता आणि लगेचच त्याच्या बाजूला सिंक होती. पण हा सी सेक्शन असल्यामुळे काय होतं जास्त पसारा होत नाही तिथं कुकिंगचं आणि इथं फक्त क्लिनिंगचं. तर इथे तुम्हाला हे असं पूर्ण दिसत असेल. इथे मी हे एक पॉट ठेवलेलं आहे, फ्लॉवर पॉट, म्हणजे हे झाड इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर मग कॉफी मशीन मी त्या साईडला ठेवली. त्याचं कारण हे का मला मध्येच नव्हतं ठेवायचं, कारण की फूड प्रोसेसर आहे तर ते फूड प्रोसेसर सुद्धा मला ना इथे ठेवायचं आहे. त्यामुळे मग जास्त गर्दी नको म्हणून त्या ठिकाणी सुद्धा होतं, म्हणून मग मी कॉफीची मशीन इथे ठेवलेली आहे. तर हे झाल्याच्या नंतर इथे आपला सिंक एरिया आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे जे अन्न वगैरे असतं तर ते आपण यामध्ये टाकू शकतो आणि जे तसंच आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो. आणि हे स्टीलचं आहे बघा, म्हणजे आपण कधी कधी अन्न असतं ना तर हे इथे. आणि हे इझी एकदम आहे क्लीन करायला आणि पटापट आपण क्लीन करू शकतो. आणि त्यासोबतच आहे ना डस्टबिन आहे ना ते इथे आहे. तर इथे आपण कसं आपल्या इथे पण ओला कचरा सुका कचरा आहे, तर इथे सुद्धा ओला कचरा आणि सुका कचरा आहे. तर एक गोष्ट काय माहितीये का, लहान डस्टबिन नाहीये म्हणजे थोडंसं तिकडे जाऊन आपण टाकायचं तसं नाहीये, इथल्या इथंच आपल्याला टाकता येतं. त्यामुळे ना जास्त खराब होत नाही. तर हे सगळं आता झालेलं आहे. आणि खालच्या साईडला ना एवढासा स्पेस मिळतो बघा, एवढासा स्पेस मिळतो. आणि आता तरी लाईट्स लावलेल्या आहे, पण विंडो असल्यामुळे काय होतं किचनला एकदम वेगळाच लुक येतो. आणि आपला स्वयंपाकाचा जो फोडणीचा वास आहे घरात ना तो जास्त वेळ ऍक्च्युली या घरात तरी राहत नाही. कारण की जेव्हा मी स्वयंपाक करते तर ते डिटेक्टर तर आहे वरती तिथे, पण मी ही जी विंडो आहे ती सुद्धा हाफ अशी ओपन करू शकते किंवा फुल अशी ओपन करू शकते. पण नॉर्मली मी हाफच ओपन करते. काय जाऊ दे आहे तरी पण आपल्या घरातला जो फोडणीचा वास आहे ना तो जास्तीच वेळ घरात राहू नये त्यामुळे. आणि ही जी विंडो आहे ही ओपन होत नाही, फक्त तीच विंडो ओपन होते. पण किचन मध्ये ना अशी विंडो असल्यामुळे ना दिसायला पण चांगलं दिसतं, किचन मोठा दिसतो, उजेड भरपूर येतो किचन मध्ये. तर मी अशा पद्धतीने माझं जे किचन आहे ते सेट केलेलं आहे. प्लस अजून मला जर जमलं तर मी नक्की ना किचन अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने सेट करण्याचा प्रयत्न करेन.
थोड्याफार वस्तू आहे जसं का पॉट अजून फ्लावरचं इथे सुद्धा एक लावायचं आहे मला, असं फुलांचं वगैरे जसं आहे इथे तसं प्लांट मला इथे लावायचं आहे. आणि जेणेकरून काय होतं छान लुक पण येतो आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स आहे ना ती पण मिळते. आणि हे किचन बघून ना मला खरंच असं एकदम छान पॉझिटिव्ह एकदम असं मस्त वाटलं होतं. कलर कॉम्बिनेशन्स पण एकदम मस्त होते. त्यामुळे ना मला तर एकदमच भारी वाटलं. तर मला जेवढ्या लवकर किचन सेट करता आला तसं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळं सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही सांगा मला का तुम्हाला हा जो किचनचा सेटअप आहे किंवा आपल्या नवीन घराचा जो किचन आहे हा कसा वाटला तुम्हाला. इवन मग ते छोटा फ्रीज असो, परत आपलं गॅस शेगडीपासून किंवा हा जो कॉर्नर आहे तो, किंवा मी ज्या वस्तू अरेंज केलेल्या आहे, इवन जे मायक्रोवेव्ह किंवा जे स्टीमर आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेऊन तुम्हाला या सांगितलेल्या आहे व्यवस्थित. पण जेव्हा जेव्हा मी त्या गोष्टी करणार प्रत्यक्षात तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार. फक्त आपल्या किचनमध्ये ना कार्पेट राहिलेलं आहे, तर मनासारखं म्हणजे एक कार्पेट तर घेतलेलं आहे आम्ही किचनसाठी, ते मला आता टाकायचं आहे. पण अजून जे किचनचे एक स्पेशल असतात बघा कार्पेट, त्याच्यावर असं किचन आणि असं काही वेगवेगळे स्पून्स असे डिझाईन असते ना, तर तसं कार्पेट मला ना इथे टाकायचं आहे. पण आत्ता जे कार्पेट आहे ते मी आता टाकते इथे, मग बघूया कसं दिसतं किचन. कार्पेट टाकल्यामुळे असा लुक येत आहे किचनचा. आणि ही किचन टूर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.